नमस्कार, मी प्रिया काळे. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. लोकसभा निवडणुकीच्या नियोजनासाठी आज शहर व तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. शहरातील मराठा मंदिर येथे आयोजित या बैठकीत उचगाव ग्रामदेवता श्री मळेकर्णीची पूजा करून उद्या दिनांक 12 एप्रिल पासून प्रचाराला सुरुवात करण्याचा निर्णय घेण्यात आला. समितीचे रमाकांत कोंडुस्कर यांनी निवडणूक जिंकण्यासाठी कार्यकर्त्यांना व पदाधिकाऱ्यांना एकजूट होऊन आपली शक्ती दाखवण्याचे आवाहन केले. मुस्लिम बांधवांचा पवित्र सण म्हणून ओळखली जाणारी रमजान ईद शहरात गुरुवारी उत्साहात साजरी करण्यात आली. पारंपरिक पद्धतीने अंजुमन येथील ईदगाह मैदानावर सामुदायिक नमाज अदा करून मुस्लिम बांधवांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या. मुस्लिम बांधवांनी श्रद्धा व भावनेने रोजे करून रमजान ईद साजरी केली. या निमित्ताने घरी खाद्य पदार्थांची रेलचेल पाहायला मिळाली. दूध, सुकामेवा व शिरखुर्म्याचा बेतही आखण्यात आला होता. गुरुवारी मुस्लिम बांधवांनी शुभेच्छा दिल्या आणि भेट वस्तूंची देवाणघेवाण करून ईद मुबारक अशा शुभेच्छा दिल्या. चंद्रदर्शनानंतर ईद शुभेच्छा देणारे संदेशही सोशल मीडियावर फिरत होते. एकूणच इस्लाम धर्मीयांचा महत्त्वाचा मानला जाणारा रमजान ईद याबाबत मुस्लिमांमध्ये चैतन्याचे वातावरण पाहावयास मिळाले. गोरगरीब आणि सर्वसामान्य जनतेच्या बाजूने काम करणाऱ्या काँग्रेस पक्षाला या निवडणुकीत बहुमत मिळवून देणे आवश्यक आहे. यासाठी येत्या 7 मे रोजी होणाऱ्या निवडणुकीमध्ये चिकोडी लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत. भरघोस मतदान करून विजयी करावे असे आवाहन चिकोडी लोकसभा उमेदवार प्रियंका जारकीहोळी यांनी केले. हुक्केरी विधानसभा मतदारसंघातील बेनकनहोळी, केरी मास्तीहोळी, नरसिंगपूर, मजती, माणगाव आदी गावांमध्ये मतदानासाठी प्रचार करून आयोजित कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात त्या बोलत होत्या. बेळगाव जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये असणाऱ्या मागासवर्गीय कल्याण खात्याच्या वसतिगृहांमध्ये 1804 विद्यार्थ्यांनी 12वीची परीक्षा दिली आहे. यामध्ये 90% अधिक गुण घेऊन 306 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत, तर 80% अधिक गुण घेऊन 508 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. वसतिगृहांमधील 1804 विद्यार्थ्यांनी 12वीची परीक्षा दिली आहे. यामधील 1741 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. 96.51% निकाल लागला आहे, असे मागासवर्गीय कल्याण खात्याचे अधिकारी शिवप्रिया कडेचूर यांनी कळवले आहे. राज्य आणि राष्ट्र पातळीवर काँग्रेसने केलेला विकास आणि जारी केलेल्या विविध योजना व करण्यात आलेल्या विकास कामांची जनतेकडून मुक्त कंठाने प्रशंसा केली जात आहे. बेळगाव लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस उमेदवार मृणाल हेब्बाळकर यांना उत्तम प्रतिसाद मिळत आहे. दिनांक 7 मे रोजी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत त्यांचा विजय निश्चित आहे, असा विश्वास महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी व्यक्त केला. बेळगाव लोकसभा मतदारसंघातील विविध तालुक्यांमध्ये दुसऱ्या टप्प्यातील प्रचार सुरू करून त्या बोलत होत्या. आपण दुसऱ्यांचे चेहरे पाहून मत मागत नाही. काँग्रेसचे योगदान, विश्वास व पक्षाच्या योजना लक्षात घेऊन काँग्रेसला निवडून द्या, असे आवाहन विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी यांनी केले. ते आज बेळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील बेनकनहळ्ळी गावात आयोजित पक्षाचे प्रमुख व कार्यकर्त्यांना उद्देशून बोलत होते. या प्रसंगी लोकसभा उमेदवार मृणाल हेब्बाळकर यांच्यासह पक्षाचे प्रमुख व कार्यकर्ते उपस्थित होते. महिलांची शक्ती हीच समृद्ध भविष्याची निर्मिती. लोकमान्य घेऊन आले आहेत महिला उन्नती योजना, जी देते तुमच्या गुंतवणुकीवर 10% आकर्षक व्याजदर, फक्त 500 दिवसांकरिता. किमान गुंतवणूक 10,000 रुपये. अधिक माहितीसाठी आजच कॉल करा 1800-212-4050. योजना फक्त महिला सभासदांकरिता. नियम अटी लागू. लोकमान्य, जिथे पैसे वाढतात आणि नातं वृद्धिंगत होतं. KLS पदवीपूर्व महाविद्यालय तालुका हल्याळ जिल्हा कारवार येथील विद्यार्थिनी कुमारी गौरी रावजी पाटील या विद्यार्थिनीने पदवीपूर्व महाविद्यालय बोर्डाच्या 12वीच्या परीक्षेमध्ये विज्ञान शाखेतून महाविद्यालयात प्रथम व हल्याळ तालुक्यामध्ये 96.2% गुण घेऊन विज्ञान शाखेत प्रथम क्रमांक घेऊन मोठे घवघवीत यश संपादन केले आहे. बायोलॉजीमध्ये 100 पैकी 100 गुण, मॅथमॅटिक्समध्ये 100 पैकी 99 गुण, फिजिक्स आणि केमिस्ट्री 100 पैकी 98 गुण,
इंग्लिशमध्ये 100 पैकी 93 गुण आणि हिंदीमध्ये 100 पैकी 88 गुण घेऊन हल्याळ तालुक्यामध्ये प्रथम क्रमांक घेऊन घवघवीत यश संपादन केले आहे। औरोळी तालुका खानापूर गावातील शेतकरी कुटुंबातील मेघा आणि सृष्टी मलगौडा पाटील या दोन्ही भगिनींनी यंदाच्या पदवीपूर्व द्वितीय वर्षाच्या परीक्षेत स्पृहणीय यश संपादन केले आहे। मेघा मलगौडा पाटील हिने 97.16% तर सृष्टी मलगौडा पाटील हिने 95.66% गुण मिळवून अव्वल क्रमांक पटकावला आहे। त्यांचे वडील मलगौडा पाटील हे शेतकरी असून एका सामान्य शेतकऱ्याच्या मुलींनी संपादन केलेल्या उपरोक्त यशाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक। रेल्वे स्थानकावरील कचऱ्याच्या पेटीत इलेक्ट्रॉनिक वस्तू आढळल्याने एकच धावपळ उडाली। गुरुवारी सकाळी लोंढा रेल्वे स्थानकावर ही घटना घडली असून या घटनेने एकच खळबळ माजवली आहे। बेळगाव रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन त्याची तपासणी केली। गुरुवारी सकाळी 9:30 वाजण्याच्या सुमारास रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनी कचऱ्याच्या पेटीत काही इलेक्ट्रॉनिक वस्तू पाहिल्या। यामध्ये मदरबोर्ड, केबल, माऊस व इतर वस्तूंचा समावेश होता। संशय येऊन त्यांनी त्वरित पोलीस आउटपोस्ट मधील हवालदार शंकरानंद पुजेरी यांना ही माहिती दिली। बेळगाव शहरातील मुख्य बाजारपेठेमध्ये कचऱ्याचे ढीग तसेच पडून राहत आहेत। त्याची उचल वेळेत होत नसल्याचे दिसून येत आहे। यामुळे बाजारपेठेत कचऱ्याची समस्या गंभीर बनण्याची चिन्हे दिसू लागली आहेत। गणपत गल्लीनंतर मेणसे गल्ली परिसरातही कचऱ्याचा ढीग साचून आहे। त्यामुळे या परिसरातील व्यावसायिकातून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। विष प्याल्याने अत्यावस्थ अवस्थेत सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेल्या हुदली तालुका बेळगाव येथील एका शेतकऱ्याचा गुरुवारी सकाळी मृत्यू झाला। मारिहाळ पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे। अशोक गंगाप्पा कारगी, वय वर्षे 53, राहणार हुदली असे त्या शेतकऱ्याचे नाव आहे। कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार 6 वर्षापूर्वी अशोक अपघातात जखमी झाला होता। त्यावेळी औषधोपचार करूनही त्यानंतर शारीरिक तक्रारी काही कमी झाल्या नाहीत। अधूनमधून त्याला शारीरिक त्रास व्हायचे। त्याच मनस्तापातून त्याने विष घेतले असावे। मारिहाळ पोलीस पुढील तपास करत आहेत। बेळगाव रामनगर ते पणजी या राष्ट्रीय महामार्गाचे काम कासव गतीने होत आहे। काही ठिकाणी गटार काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने गटारांची पडझड होत आहे। राष्ट्रीय महामार्ग मंडळ धारवाड विभागाचे अभियंता वर्गाचे दुर्लक्ष होत असल्याची तक्रार तीनही घाट, रामनगर, जळक्याटी, अनमोड, कॅसल रॉक, अकेती गावातील नागरिकांनी, ग्रामपंचायत सदस्य व वाहन चालक यांच्यातून होत आहे। विजापूर कागवाड राजमार्ग मार्गावरील तेलसंगदड्डी येथे बेकायदा जमीन उत्खनन करण्यात येत आहे। त्यामुळे परिसरातील 200 घरांच्या भिंतींना तडे गेले आहेत। परिणामी तेथील नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होण्याची शक्यता आहे। याची गांभीर्याने दखल घेत सदर काम थांबवण्यात यावे, अन्यथा लोकसभेच्या निवडणुकीत मतदानावर बहिष्कार घालण्यात येईल असा इशारा तेलसंगदड्डी येथील नागरिकांनी दिला आहे। या मागणीचे निवेदन आथणी येथे तहसीलदार श्रीमती वाणी यू यांना दिले आहे। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक यंत्रणा आता अधिक सतर्क होत चालली आहे। अशा परिस्थितीत मुख्य व सहाय्यक अशा पातळीवर कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे। मतदान होईपर्यंत अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपल्या कर्तव्यात कसूर ठेवू नये। एकही मतदार मतदानापासून वंचित राहणार नाही याची काळजी घ्यावी। जे कर्मचारी सेवेत कुचराई करतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल। नागरिकांना सुरक्षित मतदान करता यावे यासाठी प्रामाणिक सेवा द्यावी अशी सूचना जिल्हा पंचायत कार्यनिर्वाहक अधिकारी व निवडणूक अधिकारी राहुल शिंदे यांनी केली। ते एसके हायस्कूल मध्ये प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शन शिबिरात बोलत होते। निवडणुकीत आपल्यावर दिलेली जबाबदारी सर्वांनी यशस्वीपणे पार पाडावी। केंद्रीय निवडणूक आयोगाच्या नियमानुसार काम करावे। सर्व अधिकाऱ्यांनी आपापसात समन्वय ठेवावा
प्रत्येक बूथवर पीआरओ व एपीआरओ यांनी मतदान प्रक्रिया प्रामाणिकपणे पार पाडावी तसेच आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी करावी असे आवाहन निवडणूक अधिकारी सत्यनारायण भट यांनी केले. निपाणी येथील केएलई संस्थेच्या GI बागेवाडी महाविद्यालयात निवडणुकीसाठी नेमणूक केलेल्या कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या वेळी ते बोलत होते. मंगसुळी येथे ऑटोमोबाईल्स दुकानमधील गॅरेजला शॉर्ट सर्किटने आग लागल्याची घटना घडली. या घटनेत दुकानासह गॅरेजमधील सुमारे 25 लाखाहून अधिक साहित्य जळून खाक झाले. घटना समजताच परिसरातील नागरिकांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याला अपयश आल्याने दुकानातील सर्व साहित्य आगीच्या वक्षस्थानी पडले. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडी करता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.